बोला पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय. हरिपाठ विवरण याबाबतच्या आजच्या या 5व्या एपिसोडमध्ये आपण हरिपाठातील 4थ्या अभंगाचं विवेचन पाहणार आहोत. काय आहे हा हरिपाठातील 4था अभंग? अभंग असा आहे: भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती, बळेवीन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत सिनसी वाया. सायासे करिसी प्रपंच दिननिसी, हरिसीन भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. सर्व वारकरी मायबापाच्या मुखातला पाठांतरातला असलेला हा हरिपाठातला अत्यंत सोपा आणि चांगला अभंग असा आपण म्हणूया. काय म्हणतात माऊली या अभंगातून? भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती, बळेवीन शक्ती बोलू नये. सुरुवातीलाच अगदी भाव भक्ती मुक्ती या 3 गोष्टीचं साधर्म्य सांगितलेलं आहे आणि याला दृष्टांत म्हणून बळेवीन शक्ती बोलू नये अशा प्रकारचा दृष्टांत माऊलींनी या ओळीच्या विस्तारासाठी केलेला आहे. भावेवीन भक्ती आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आपण सहज म्हणतो भाव आणि देव. मणी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, असं आपण अनेक वेळेस म्हणतो आणि अनेक वेळेस गाण्यातून ऐकतो देखील. तात्पर्य आहे भावाशिवाय देव नाही, भावाशिवाय भक्ती नाही, भाव तेथे देव असं आपण म्हणतो. देव आणि भक्त दुजा नाही भाव. भक्त या शब्दाची जर आपण व्याख्या पाहिली तर जो विभक्त नाही असा तो भक्त. भाव आणि भक्ती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जशी एखाद्या वस्तूची परछाया आपल्याला अलग करता येत नाही, तसं भाव आणि भक्तीला अलग करता येत नाही. जिथे भाव नाही तिथे भक्ती सुद्धा नाही. जर मनामध्ये भाव असेल तर त्या भगवंताची भक्ती सफल होते. तुका म्हणे आयसे देईन मी दिव्य, जरी होईल भाव एकविध. आपल्या मनामध्ये जर भाव दृढ असेल, निष्ठा दृढ असेल, प्रेम दृढ असेल, तर त्या निष्ठेसाठी, प्रेमासाठी, भावासाठी आपल्याला त्यातून दिव्यत्वाची प्रचिती होते असं तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे भाव धरुणी राहे चित्ती. भावाच्या संदर्भाने तुका म्हणे भाव धरुणी राहे चित्ती, तरी तो श्रीपती उपेक्षिना. भगवंत हा भावाचा भुकेला असतो. अगदी साध्या प्रेमासाठी राऊळ सोडून, वैकुंठ सोडून तो भक्तावरा राहणे पसंत करतो. याच्या पाठीमागे भाव असतो. ज्याच्या मनामध्ये भाव आहे तो भगवंताच्या जवळ असतो. ज्ञान भक्ती श्रेष्ठ की भाव भक्ती श्रेष्ठ, अशा प्रकारचा अनेक वेळेस तत्ववेत्यामध्ये वाद असलेला आपल्याला पाहायला मिळतो. जे निर्गुण निराकाराची भक्ती आहे त्या ठिकाणी ज्ञान श्रेष्ठ आहे असं म्हटलं जातं. जे सगुणाची भक्ती आहे त्या ठिकाणी भाव श्रेष्ठ आहे अशा प्रकारे म्हटलं जातं. म्हणजे या भक्तीसाठी भाव अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुझी या चरणीचे तुटता अनुसंधान, जाईल माझा प्राण तत्क्षणी, भजनी विक्षेप तेची पै मरण. पहा, भावाच्या संदर्भाने संत तुकाराम महाराज म्हणतात, तुझी या चरणीचा तुटता अनुसंधान, जाईल माझा प्राण तत्क्षणी, भजनी विक्षेप तेची पै मरण. एवढा दृढ भाव भगवंताच्या भजनावर आणि त्यांच्या चरणावर संत तुकाराम महाराज अर्पण करतात. तो भाव, ती भक्ती. आपण सहज म्हणतो, प्रेमेविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोती. पहा, जिथं प्रेम नाही ते भजन करून काही अर्थ नाही, आणि अर्थ माहित नसताना पोती वाचणे त्यालाही काही अर्थ उरत नाही. भावाविन जी भक्ती केली जाते किती फोलकट आहे हे सांगताना तुकोबाणी एक दृष्टांत दिलेला आहे. पहा, फार मजेशीर पण मर्मावर बोट ठेवणार असा हा दृष्टांत आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज, गोडी आवडी ते परपुरुषे, मिथ्या लुडबुड पतीपासी. काय म्हणतात पहा, गोडी आवडी ते परपुरुषी, मिथ्या लुडबुड पतीपासी, ते पतिव्रता नव्हे जैसी, जाण भक्ती तैसी व्याभिचारी. एखादी स्त्री आपलं प्रेम दुसऱ्या पुरुषावर ठेवावं, एखाद्या स्त्रीने परपुरुषाला मनात चिंतावं आणि आपल्या पतीपाशी उगाच लुडबुड करावे, प्रेम असलेलं दाखवावं. असं प्रेम म्हणजे काय, जाण भक्ती तैसी व्याभिचारी. ज्या भक्तीमध्ये भाव नाही ती भक्ती अशा पद्धतीची व्याभिचारी असतो. तुकाराम महाराज, नानाविषयी ठेवून म्हण, जो करी ध्यान अनुष्ठान, ते जार स्त्री ऐशे जाण. मनामध्ये नाना विषयाचं चिंतन चालू आहे आणि अनुष्ठानाच बसलाय, भक्तीसाठी बसलाय. तुकाराम महाराज म्हणतात, जो करी ध्यान अनुष्ठान, ते जार स्त्री ऐसे जाण. त्याचं जी भक्ती आहे ते जार स्त्री सारखे आहे, परपुरुषाला मनात चिंतणाऱ्या स्त्री सारखे आहे. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात. याचं सार एवढंच आहे, भावासाठी भक्तीची भक्तीसाठी भावाची नितांत गरज असते. भावेविन भक्ती होऊ शकत नाही, प्रेमाविन भक्ती होऊ शकत नाही, निष्ठेविन भक्ती होऊ शकत नाही, भक्तीविना मुक्ती नाही. जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर भक्ती आवश्यक आहे. देवाची या द्वारी उभाक्षणेवरी तेने मुक्तीचारी साधियल्या. त्या भगवंताच्या चरणावर त्या भगवंताच्या दारामध्ये भाव धरून जर आपण राहिलो तर त्यामुळे आपल्याला चारी मुक्तीची प्राप्ती होते. अशी ज्ञानदेवाने यापूर्वीच्याच हरिपाठातील पहिल्या अभंगात सांगितलेलं आहे. जसं भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही, हे सांगण्यासाठी पुढचा जो दृष्टांत आहे, बळे विना शक्ती बोलू नये. अंगात जर बळच नसेल तर शुराच्या शक्तिमानाच्या काय गप्पा कराव्यात आपण, त्याला काही अर्थ असणार नाही. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर या ओवीतील कडव्यामध्ये आपल्याला सांगतात. पुढचं चरण आहे, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत सिनसी वाया. पहा, मनात जर भक्ती असेल, भाव असेल, ते आराध्य दैवत तो विठ्ठल, तो विटेवरला परमात्मा आपला भाव पाहून आपल्याला त्वरित प्रसन्न होतो. तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये या भावाचे अनेक दृष्टांतांनी उदाहरणं दिलेली आहेत. अत्यंत सुंदर सुंदर अभंग या आशयाचं विवेचन करताना आपल्याला घेता येईल. ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. काही नाही हो, भाव जर असेल का कुठंच जावं लागत नाही. सुखे येतो घरा नारायण, राहे निवांत सिनसी वाया. तुला कुठं वनामध्ये जंगलामध्ये न हिंडे राणी वणी कपारी काहीच गरज लागत नाही. हे स्वतःला राहे निवांत सिनसी वाया
तू कशाला स्वतःला सीन करून घेतोयस? तुझ्या मनात जर दृढ भाव असेल, कैसिनी दैवत प्रसन्न त्वरित. पहा, तो पंढरीचा परमात्मा पांडुरंग, पंढरीचा महिमा देता आणि उपमा, आयसा ठाव नाही कोटे देव उभा उभी भेटे. त्वरित आपल्या भावाला, आपल्या भक्तीला पाहून तो आपले आलिंगन देतो. संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा. अशी जर भावना असेल, असा जर भाव असेल, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाट पाहे. प्रत्यक्ष भगवान त्याची आतुरतेने वाट पाहतो. योगा याग यागा येगा 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 कृपाळू आहारी विनवी अभ्यंतरी देऊनी भेटी. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. हे दैवत आपला भाव पाहून त्वरेने आपल्याला प्रसन्न होतं. यासाठी वेगळं स्वतःला सिनवण्याचं, कष्ट देण्याचं, वेगळा सायास करण्याची काहीही गरज नाही, असे या ओळीतून माऊली सांगतात. सायासे करिसी प्रपंच दिननिसी हरिसी न भजसी कवण्या गुणे. प्रपंच मात्र आपण अत्यंत कष्टाने प्रयत्नाने करतो. पहा, गोड परमार्थ कडू वाटतो आणि कडू प्रपंच आपल्याला गोड वाटायला लागतो. आयुष्य वेचुनी कुटुंब पोसले काय हित केले बापा, सांग बापा, तुकाराम महाराज म्हणतात. हा प्रपंच. सायासे करिसी प्रपंच दिननिसी. दररोज आपण प्रपंचाच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो. पै पै करून आपण धनसंचय करतो. हा मिथ्या आहे तरी पण आपण त्याचा धनसंचय करतो. पण हरिसी न भजसी कवण्या गुणे. तू भगवंताचं नामस्मरण का करत नाहीस? तुला हे का कळत नसेल? असे तुकाराम महाराज देखील अभंगात म्हणतात. सायासी करिसी प्रपंच दिनसी हरिसी न भजसी कवण्या गुणे. महाराजांची पुढे म्हणतात, हरीचे नाम कदा काळी कारे न येवाचे. हरीचे नाम कदा काळी कारे न येवाचे. म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. पहा, म्हणता राम राम तुझ्या बाचे काय वेचे. अरे, हरीचे नाम तुझ्या वाचाला काहीच येत नाही. जर तू रामनाम घेतलास, तुझ्या बापाचं काय जाईल? ज्यात हित आहे ते तू का घेत नाहीस? आणि जे द्रव्य तू कणाकणाने संचय करतोस, ते द्रव्य काय तुला सुख देणार आहे का? द्रव्याच्या मागे अनेक व्याप असतात. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. तरी पण आपण द्रव्य कणाकणाने संचय करण्याचा अत्यंतिक प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपण कुठल्याही कष्ट उपसायला किंवा थराला जातो. द्रव्याची आशा तुझला दाही दिशा न पुरती. काय म्हणतात तुकाराम महाराज बघा, द्रव्याची आशा तुझला दाही दिशा न पुरती. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली मती. कीर्तनाशी जाता तुझी जड झाली मती. किंवा पोटासाठी खटपट करीती अवघा वेळ. पोटासाठी खटपट करीती अवघा वेळ. राम राम म्हणता तुझी बसली दात खिळ. म्हणजे सायासे करिसी प्रपंच दिननिसी आणि हरिसी न भजसी कवण्या गुणे. तू भगवंताचं नामस्मरण का करत नाही? तू भगवंताचं नाव का घेत नाहीस? अशा प्रकारचा सवाल, अशा प्रकारचा प्रश्न माऊली या ओळीतून करतात. सार हेच आहे. जसं प्रपंच तू अत्यंत दिननिसी स्वतःला कष्ट देऊन करतो, अरे तशा प्रकारे त्या भगवंताचंही नामनाम, भगवंताचंही हरिनाम तुला घेता आलं पाहिजे. आणि शेवटच्या चरणात माऊली असं म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल बंधने प्रपंचाचे. ज्ञानदेव माऊली म्हणतात, अरे अरे, या तापदायक संसाराच्या बंधनातून जर आपल्याला सुटायचं असेल तर त्या भगवंताचा हरीचा जप करा. हरी 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 रामकृष्ण हरी हा जप करा. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटल धरणे प्रपंचाचे. हरीचा जप, हरिनाम घे रे घे, घे 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 रे हरिनाम घे. त्वरेने हरिनाम घे.
नाम घेता उठा उठी होईल संसाराची तुटी. या संसाराच्या मोहपाशातून आपल्याला जर सुटायचं असेल तर आपल्याला हरिनाम घेतलंच पाहिजे. प्रपंचाचे धरणे तुटणे म्हणजे तुटेल धरणे प्रपंचाचे म्हणजे मोक्षाची प्राप्ती होणे. खरं म्हणजे आपल्याला मोक्ष हा कुठपर्यंत कळला हे आपल्याला महत्वाचं आहे. मोक्ष या शब्दाची व्याख्या जर पाहिजे असेल, अर्थ पाहिजे असेल, मोक्षाची प्राप्ती होणे म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होणे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होणे याला आपण मोक्ष प्राप्ती असं म्हणू. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. आपण जर हरीचा जप केला तर तुटेल धरणे प्रपंचाचे असे माऊली या हरिपाठातील 4थ्या अभंगाच्या या 4 चरणामधून म्हणतात. आपण परत एक बार या हरिपाठातील 4थ्या अभंगाचे 4ही चरण पाहू. भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती बळेवीन शक्ती बोलू नये कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिनसी वाया सायासे करीती प्रपंच दिननिसी हरिसीन भजसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरीच्या जपाने प्रपंचाचे सर्व बंधनं गळून पडतील आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होईल. अशा प्रकारचं चिंतन माऊलींनी या अभंगातून केलेलं आहे. या ठिकाणी अत्यंत त्रोटक स्वरूपात या अभंगाचं चिंतन आपण या ठिकाणी करून ही सेवा समाप्त करूया. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी पांडुरंग.